जसं उद्धव साहेब आणि राज साहेब यांची चर्चा सुरू असते, अनेकदा ते आता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलोत आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. जे मोठे विषय आहेत, हिंदुत्व असेल, मराठी असेल, मुंबईचं मुंबई पण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल, हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच. पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपलं वचननामा नंतर येईल, कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे, ती निवडणूक आयोगाकडे द्यायला लागते वगैरे, हे सगळं आहे. तुमच्याकडून पण मुद्दे घेतलेत काही काही ठिकाणी, जर नसतील घेतले तर अजूनही मला तुम्ही आम्हा दोघांनाही कोणालाही एक पेपरवर लिहून द्या. ते सुप्रताई बसलेत, ताई तुम्ही जरा सगळ्यांकडून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं संकलन करून घ्या. पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झाल्यात तुमच्या सगळ्यांच्या. आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी, अनेक तुमच्या कार्यालयाची उद्घाटनं सुरू झालेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील, तुम्ही कशासाठी उभे राहताय. अर्थात कशासाठी उभे राहतोय, आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे, हे तर लढत आहोतच. पण आम्ही दोघांनी जरा एक 15-16 गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे, तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे. त्या 15-16 गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर करत आहे. हे एक वर्कशॉप समजा, हा वचननामा बिलकुल नाही, वचननामा अजून आपला नीट येणार आहे. पण ह्या वर्कशॉपमध्ये मला जाणून घ्यायचंय की हे आपण जे करत आहोत हे शेवटाला मी तुम्हाला विचारणार, हे पटतंय का आणि आवडतंय का, कारण हे आपल्याला लोकांसमोर न्यायचंय